गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी यांची हत्या त्यांच्याच भावानं केल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय। 20 जानेवारीपासून अशोक ढोडी हे बेपत्ता होते। अखेर पालघर पोलिसांना त्यांचा शोध घेण्यात यश आलंय। अशोक ढोडी हे शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष होते। गेल्या 12 दिवसांपासून ढोडी बेपत्ता होते। गुजरातमधील भिलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाणीच्या पाण्यात ढोडी यांची कार आढळून आली आहे आणि याच कारच्या डिक्कीत त्यांचा मृतदेहही आढळून आलाय। या हत्येचा मुख्य सूत्रधार त्यांचा भाऊ असल्याचं आता निश्चित झालंय। अशोक ढोडी आणि त्यांचा भाऊ अविनाश ढोडी यांच्यात कौटुंबिक वाद होते। या वादातूनच अविनाश ढोडी यांनी भावाला संपवल्याचं समोर आलंय। आरोपी अविनाश ढोडी याचा दारू तस्करीचा अवैध धंदा आहे। या धंद्यात भाऊ अशोक ढोडी हे अडचण ठरत होते। त्यामुळे अविनाश ढोडी यांनी अशोक ढोडी यांचं अपहरण करून हत्या केली आहे। त्यानंतर अविनाश ढोडी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थेट गुजरात गाठलं। आरोपींनी गुजरातच्या सरीग्राम येथील दगडखाणीत अशोक ढोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलून दिली। ढोडी बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता। यावेळी पोलिसांनी संशयित म्हणून भाऊ अविनाश ढोडीलाही ताब्यात घेतलं होतं, मात्र तो पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला। त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग आला। यानंतर अपहरणात त्यांच्या सख्ख्या भावाचाच हात असल्याचा संशयही बळावला। या काळात पोलिसांचा तपास सुरूच होता। शेवटी हा तपास गुजरातमध्ये बंद पडलेल्या दगडाच्या खाणीपर्यंत येऊन थांबला। पोलिसांनी खाणीतल्या पाण्यातून अशोक ढोडी यांची कार बाहेर काढली। जवळपास 40 ते 45 फूट खोल पाण्यात ही गाडी टाकण्यात आली होती। 2 क्रेनच्या सहाय्यानं ही कार बाहेर काढण्यात आली। त्यावेळी गाडीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती। तेव्हा मृतदेह हा गाडीतच असल्याचं निश्चित झालं। स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक आणि अविनाश यांच्यामध्ये वाद होते। घरपट्टी आणि दारूच्या धंद्यावरून दोन्ही भावांमध्ये गेली 10 वर्ष संघर्ष सुरू होता। अविनाश ढोडी हा दारू सप्लायर आहे। गुजरातमधील दमन, सिल्वास, खानवेल परिसरातून दारू आणून तो तलासरी तालुक्यात सप्लाय करत होता। याच दारू सप्लायरच्या अनेक तक्रारी या अशोक ढोडी यांनी वारंवार केल्या होत्या। यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता। या वादातून अविनाश ढोडी याने 1 वर्षापूर्वी अशोक ढोडी यांच्यावर जीवघेणा हल्ला देखील केला होता आणि आता 20 जानेवारीला अविनाश ढोडीनेच इतर 3 आरोपींच्या मदतीने अशोक ढोडीचं अपहरण करून हत्या केल्याचं स्पष्ट झालंय। 12 दिवसानंतर अशोक ढोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्यानं अशोक ढोडी यांचा मुलगा आकाश ढोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय। मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला, त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असं सांगतानाच त्यांनी आमच्या कुटुंबियांनाही आरोपींपासून धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे। तसंच मुख्य आरोपी अविनाश ढोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी, अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका आहे असंही आकाश यांनी म्हटलंय। पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे या प्रकरणाचा तपास करतायत। त्यांनी आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलंय। या प्रकरणात आणखी काही जणांना अटक करणं बाकी आहे। ते ताब्यात आल्यानंतर अनेक गोष्टी उलगडतील असंही त्यांनी सांगितलंय। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केलाय। शिवाय वेगवेगळ्या आरोपींचा वापर या गुन्ह्यात करण्यात आलाय। या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 8 पथकं तयार करण्यात आली आहेत असंही पाटील यांनी सांगितलंय। सध्या तरी अशोक ढोडी यांची हत्या त्यांच्याच भावानं केल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे आरोपी अटकेत येताच या प्रकरणात आणखी काय काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।